नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. आज शिवराज्याभिषेक दिन. 351 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा हा 351वा दिवस. आज पुण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम या दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. 6 जून हा शिवराज्याभिषेक दिन म्हणून सरकारनं जाहीर करावा अशी मागणीही या निमित्तानं करण्यात आली. त्यावेळेला 51 फूट उंचीची गुढी उभारून ही साजरी करण्यात आली. तेव्हा जाऊयात आपण शिवराज्याभिषेक समितीच्या या कार्यक्रमाला. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील कार्यालयामध्ये मार्केट यार्ड येथे आज उत्साहाने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्या. ढोल, नगारे, ताशे आणि गुलालाची उधळणही झाली. त्यावेळेला त्यांनी प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये उत्तर दिलं की अजितदादांना मी कुठलाही सल्ला देणार नाही. ते माझ्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने, नेतृत्वाने ज्येष्ठ आहेत. त्यांना मी काय सल्ला देणार, अशी नम्रतेची भूमिका त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडली. हो, एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयानी, कर्तृत्वाने, नात्यानी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो, सल्ला घ्यायचा असतो. असं नाही मला वाटतं. मला असं वाटतं की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होतोय आणि आईसचा गैरवापर सारखी, म्हणजे भीती तरी दाखवायची, खरं फोडा, पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा. घरी जाऊन विचारा तुम्ही. इतके दुधाचा भाव आता 2 रुपयांनी वाढला, सिलेंडरचा वाढला, भाजी वाढली, काय स्वस्त या देशात सांगा ना मला. डाळीचा भाव काय? बघा, मी जे बोलते ना ते दरवेळी 6 महिन्यांनी खरं येतं की नाही.
मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही, झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम. दुधाबद्दल मी किती दिवस बोलतेय, तुमच्याशीच बोलते. त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही. तुम्ही फक्त माझा ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड बघा. मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते, कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. सिंहगड रोड येथील प्रायजा सिटी या रस्त्यावरती बांधकाम व्यावसायिकाच्या डंपरनं एका स्त्रीला चिरडला आणि त्यांची जागीच मृत्यू त्या ठिकाणी झाला. पुणे शहरामध्ये अशा प्रकारचे अपघात आता नियमित घडतात, पण कोणतीही बांधकाम व्यावसायिक संघटना यामध्ये जबाबदारी घेत नाही. ॲम्ब्युलन्सला फोन करा, ड्रायव्हर कोणी त्यांनी करा की पाहिला फोन करा. गाडीचे नंबर घ्या, ॲम्ब्युलन्सला फोन करा पाहिजे आहे ना. डोक्याला मार लागलाय, ट्रेन मी आता ओढली गाडी आहे का. थोडा आहे लवकर. नमस्कार प्रेक्षको, संपादकीयमधून मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. पुण्यामध्ये पुणे महानगरपालिका, पुण्यातले विधानसभेचे सर्व विभाग, नगरसेवक, राजकीय पक्ष यांचं पुण्याकडे लक्ष आहे का नाही अशी स्थिती निर्माण झाली. हिट अँड रनची केस आपण पाहतो. पुणे शहरामधली वाहतुकीची समस्या तुम्हाला तर माहितीच आहे. पुणे शहरातली बांधकाम व्यावसायिक आणि त्यानिमित्तानं होणारा त्रास हाही आपण जाणतो. अपघाताचं सत्र जर आपण पाहिलं तर गेल्या 15 दिवसामध्ये पुण्यामध्ये डंपरनं, JCBनं चिरडल्याच्या 4 ते 6 घटना घडल्याचं आपल्याला जाणवतं. त्याच्यामध्ये जे ड्रायव्हर्स असतात ते अकुशल असतात. त्यांना नेमून दिलेल्या वेळेपेक्षा ते दुसऱ्या वेळेला जात असतात आणि शहरामध्ये अपघाताची ही शृंखला सातत्यानं चालू आहे. आज सिंहगड रोड प्रायजा सिटी येथे एका डंपरनी एका महिलेचा बळी घेतला. त्याचप्रमाणे 4-5 दिवसापूर्वी कर्वे रोडवर एका सायकल स्वार पटूचा बळी या JCBने घेतला. त्याच्या अगोदर 3 विद्यार्थी खराडी बायपासच्या ठिकाणी सिग्नलला उभे होते. मागून येऊन JCBने त्यातल्या दोघांचा बळी घेतला. पुणे शहरातली ही बळींची संख्या दर वर्षाला 100, 150, 200च्या घरात जाते. याला जबाबदार कोण? पुणे शहरातले रस्ते अरुंद आहेत. पुणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे का? नव्हे तर ही कोलमडून राहावी म्हणजे दुचाकींची विक्री मोठ्या प्रमाणात होईल अशी योजना याच्या मागे असल्याचा संशय देखील बळावतो. पुण्यातली PMT ही तोट्यातच दाखवली जाते, पण त्याची गरज आहे. कारण पुण्यातली PMT ही जर फायद्यात चालली तर दुचाकी कशी विकता येईल, हा एक महत्वाचा मुद्दा आता नागरिकांनी हातात घेतला पाहिजे. पुण्यामध्ये दुचाकींची संख्या 30 लाखाच्या वरती होत चाललेली आहे. दरवर्षी त्याच्यावर रजिस्ट्रेशन दररोज 100-200 दुचाकींनी वाढतंय. त्यात इलेक्ट्रिक दुचाक्यांची परत भर पडलेली आहे आणि घरटी माणशी विद्यार्थ्यांपासून ते नोकरदारापर्यंत, दुकानात जाणाऱ्या मालकांपर्यंत आता दुचाकी ही गरजेची झाली. मेट्रो आली, 16,000 कोटीचा बोजा पुणेकरांच्या डोक्यावरती घेऊन आली, पण त्या मेट्रोचा काही फारसा उपयोग सिद्ध झालेला नाही. मौज मजा म्हणून मेट्रोत जाणं वेगळं आणि दैनंदिन जीवनाकरता जाणं वेगळं. मुंबईमध्ये बेस्ट ही जी आहे, बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट, त्या कंपनीची सेवा जगात वाखणावी अशी आहे. पुण्याची तशीच होती, पण ती मोडकळीला आली. याच्या मागे दुचाकींचं राजकारण एवढा एकच संशयाचा पारा येतो. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.